रक्षण मिळून ते सुरक्षित राहू शकतात। या वस्तूंमुळे केवळ उबदारपणाच नाही तर थंडीमुळे होणाऱ्या आजारांपासूनही त्यांचे रक्षण होते। गरजूंना ब्लँकेट दान करणे ही कृती केवळ शारीरिक उभेसाठी मर्यादित नाही, तर ती समाजातील प्रेम, सहानुभूती आणि सेवा भावनेचा उत्कृष्ट संदेश देते। या उपक्रमातून वंचित लोकांना नवा आत्मविश्वास मिळतो आणि त्यांना थंडीचा सामना करण्यासाठी मदत होते। हिवाळ्यात गरजूंना उबदार कपडे देण्यापेक्षा चांगली भेट दुसरी नाही। लाखो बेघरांना थंडीचा कटू अनुभव आहे आणि त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका आहे, परंतु त्याचवेळी गरजूंना ब्लँकेट दान करून मानवतेची सेवा करण्याची संधी दिली आहे। एखाद्याचे प्राण वाचवण्यापेक्षा मोठे समाधान असू शकत नाही, असे शिवकालीन पुरातन गणेश मंदिराच्या समितीचे सदस्य सहकारी म्हणाले। तर तलासरीतील शिवकालीन पुरातन श्री गणेश मंदिर स्नेही संघ, अरहवन जैन युवा संघ, विप्र परशुराम सेवा संघ महेशजी पांडे, तलासरीचे सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई दाऊतानी यांच्या सहकार्याने तलासरीच्या ग्रामीण रुग्णालयात 65 गरीब व गरजू रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी संजय गायकर, जगदंबा प्रसाद पांडे, अमित महेश पांडे, योगिता भुसारा, नाना फिरके आदींचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले। तर या सेवा कार्यक्रमाबद्दल रुग्णालयाचे डॉक्टर ऋषीजी राज पुरोहित यांनी सर्व कार्यकर्त्यांना गुलाब पुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त केली। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।